Hello friends, welcome to my YouTube channel Sri Maths Academy. Today we have discussed about practice set 6.5. Practice set 6.5 depends on the polygon. Depends on the polygon. Poly means many. Okay. आतापर्यंत आपण हिस्टोग्राम दिला. मागच्या एक्सरसाइजमध्ये आपण हिस्टोग्राम बघितला. आता आपण पॉलिगॉन बघणार आहोत. तर पॉलिगॉन म्हणजे काय? तर पॉलिगॉन म्हणजे हे जे पॉईंट्स असतात ना, पूर्ण हे 1 असे 2 3 4 5 हे पूर्ण पॉईंट एकमेकांना मीटअप करतात. याला म्हणायचं पूर्ण पॉईंट मीटअप केल्यानंतर तर ते एक्स ॲक्सिसवर इथे मीटअप होतात पूर्ण पॉईंट. त्याला म्हणायचं पॉलिगॉन. म्हणजे एकापेक्षा जास्ती पॉईंट मीटअप करणे, त्याला एकत्र भेटणे, त्याला म्हणजे पॉलिगॉन. तर बघा इथं आपण काय करायचं, या ग्राफवरून आपल्याला ॲन्सर द्यायची. या ग्राफवरून आपल्याला ॲन्सर द्यायची आहे. तर काय आहे बघा, विच क्लास, मी प्रॉब्लेम सोबत असतानाच तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन देतो. पॉलिगॉन काय आहे तर आता सध्या क्वेश्चनच्या अकॉर्डिंग क्वेश्चन्स बघा काय आहे. विच क्लास हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट. तर मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट कशात आहे तर बघा इथं बघा सगळ्यात मॅक्झिमम पीक कुठे तर इथे 65 to 60 इथे. पण इथं काय विचारलं आहे क्लास, तर क्लास कोणता आहे 65 आणि 60चा क्लास. तर बघा हा 60 to 70 हा झाला तुमचा मॅक्झिमम नंबर स्टुडंट. हे झालं तुमचं मॅक्झिमम नंबर स्टुडंट. नंतर सेकंड पॉईंट काय तुमचा, राईट द क्लासेस हॅव्हिंग झिरो फ्रिक्वेन्सी. झिरो फ्रिक्वेन्सी कोणती तुमची क्लासेसची. तर झिरो फ्रिक्वेन्सी बघा तुमची अकॉर्डिंग टू प्रॉब्लेम्स. तर इथे तुमचं झिरो म्हणजे हा एक्स ॲक्सिसवर तुमचा इथे झिरो म्हणजे हा क्लास 20 to 30 आणि इथे हा क्लास 90 to 100. हा झाला तुमचा झिरो फ्रिक्वेन्सी क्लासेस. हे तुमचे मार्क्स आहे, म्हणजे हे तुमची फ्रिक्वेन्सी आणि स्टुडंट आहे. नंतर थर्ड प्रॉब्लेम काय, थर्ड क्वेश्चन काय तुमचा, व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट्स. 50 स्टुडंट असणारी क्लास मार्क कोणता आहे असं तुम्हाला विचारलं आहे. तर 50 कुठे बघा, तर 50 तुमचं कुठे बघतो, व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी ऑफ 50 स्टुडंट्स. 50 स्टुडंट कुठे तुमची, तर 50 स्टुडंट बघा, स्टुडंटचा कॉलम कोणता आहे तुमचा, हा म्हणजे इकडे बघावं लागेल. तर 50 स्टुडंट कुठे दिसतो तुम्हाला इथे. ओके, हा झाला तुमचा सुरुवातीला एक्स ॲक्सिस, हा झाला तुमचा वाय ॲक्सिस. म्हणजे पहिला पॉईंट असतो एक्सचा आणि दुसरा पॉईंट असतो वायचा, म्हणून 50 कुठे दिसतो तुम्हाला तर इथे. हा झाला तुमचा मग व्हॉट इज द क्लास मार्क, तर क्लास कोणता आहे तुमचा तो, क्लास कोणता आहे तुमचा हा म्हणजे 50 to 60 52 स्टुडंटचा. ओके, क्लास मार्क विचारले व्हॉट इज द. फोर्थ क्वेश्चन काय, राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास हुज क्लास मार्क 85. तर 85 बघा इथे पुढे, इथे 85 तुमचा इथे या पॉईंटला. तुम्हाला काय विचारलं तिथं लोअर लिमिट आणि अप्पर क्लास लिमिट. आता लोअर लिमिट कोणता आहे तर ही इथून सरळ खाली आहे, तिथून खाली सरळ आल्यानंतर तुम्हाला लोअर लिमिट तुमचा 80 आणि तुमचा अप्पर लिमिट इथे बघा तुमचं 85 कुठे तर इथे. अप्पर लिमिट 80 आणि अप्पर लिमिट 90 या पद्धतीने. हाऊ मेनी स्टुडंट आर इन द क्लासेस 80 to 90. 80 to 90 80 to 90 क्लासमध्ये किती स्टुडंट आहे असं म्हणायचं त्याला. 80 to 90 80 to 90 कुठे इथे आणि स्टुडंट कुठे तर इथे म्हणजे या पॉईंटला. तर इथे जायचं. हाऊ मेनी स्टुडंट किती तुमची आर इन द क्लास 80 to 90 मध्ये. इथं काय दिले तुमचं तिथं 85 आणि 15 ही झाली तुमची स्टुडंट क्वेश्चनचं. या पद्धतीनं तुमचा क्वेश्चन फर्स्ट कंप्लीट झाला आहे. यावर बघून तुमचा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. ओके, सेकंड क्वेश्चन बघा, थोडंसं इंट्रोडक्शन बघा या 6.5चं काय तर. वरती तुम्हाला आतापर्यंत प्रॉब्लेम जसे प्रॉब्लेम दिले तसंच हा एक सेटच आहे, म्हणजे त्या हिस्टोग्राम सारखा थोडंसं चेंजेस, याच्यामध्ये जास्ती काही चेंजेस नाही. बघा इथे तुम्हाला क्वेश्चन दिला, इलेक्ट्रिसिटी बिल रुपीजमध्ये दिलेलं आहे आणि फॅमिली दिले.
तर तुमचा क्लास काय दिला आहे 0 to 200, 200 to 400, 400 to 600, 600 to 800, 800 to 1000 या पद्धतीनं. आणि फॅमिलीज म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी गेली 240, 300, 450, 350, 160 या पद्धतीनं तुमचा क्लास दिले. तर सुरुवातीला तुम्ही काय करायचं, क्लास इलेक्ट्रिसिटी बिल तुमचा कॉलम बनवून घ्या क्लास इलेक्ट्रिसिटीचा. तर हे किती 1 2 3 4 5 आहे ना, तर 2 एक्स्ट्रा बनवायचे. यामध्ये पॉलिगॉनमध्ये 2 कॉलम एक्स्ट्रा बनवायचे. तर इथे किती कॉलम बनले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 6 होते, तर 8 बनवले. ते का बनवायचे, कसे बनवायचे, तर मी ते तुम्हाला एक्सप्लेन करतो थोड्या वेळात. तर आणि इथं क्लास मार्क सेकंडचा लिहू सोडून द्या, ब्लँक सोडा सध्या. फ्रिक्वेन्सी फॅमिलीज ॲज इट इज लिहून घ्या तुमची. नंतर इथे 0 कसे आले ते मी तुम्हाला सांगतो. करस्पॉन्डिंग पॉईंट्स हे पण तुम्हाला मी एका सेकंदात क्लिअर करतो. तर इथे हे -200 एक्स्ट्रा कसे आले, नंतर 1000 तर 1200 कसे आले, तर इथपर्यंत तर 1000पर्यंत इथं 100 कसे आले. तर बघा इथे का तुमचं हे जे मिडल पॉईंट असतं हे एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला पॉलिगॉन कव्हर करण्यासाठी घ्यायचे असतात तुमच्या मनाने. म्हणजे तुम्ही इकडे नाही घेऊ शकत, तर त्याच्या अकॉर्डिंग टू या प्रॉब्लेमच्या नुसारच ते घ्यायचे असतात. जरी तुमचा इथं 30पर्यंत प्रॉब्लेम संपला असेल तर त्याच्या प्रिव्हियस नंबर घ्यायचा. म्हणजे सपोज इथपर्यंत घ्यायचं, 30 असेल तर इकडे 20मध्ये घुसायचं, आणि इकडे 90 असेल तर 100मध्ये घुसायचं, नाही तर 80 असेल तर 85मध्ये घुसायचं. या पद्धतीने तुमचा पॉलिगॉन कंप्लीट करायचा. म्हणजे असं हा तुमचा पॉलिगॉन कंप्लीट झाला पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्रा 2 पॉईंट घ्यायचे, रिसीव्ह पॉईंट आणि सक्सेस पॉईंट. ओके, या पद्धतीने एक्स्ट्रा ते पॉईंट 2 पॉईंट घ्यायचे असतात. ओके, तर बघा इथे बघा 0 to 200 तुमचं दिलेलं आहे, 200 to 400 दिले, 400 to 600, 600 to 800, 800 to 1000, 1000 to 112 या पद्धतीनं. तर कसं घेतले हे 1000 कसे घेतले, तर बघा 0 to 200 मध्ये 200चा गॅप, नंतर 200 to 400 गॅपमध्ये 200चा गॅप, 600 to 600, 800 मध्ये 200चा गॅप. तर यामध्ये इथं 0 आलेलं आहे, तुमचा कंटिन्युअस क्लास आहे, तर इथं 0 आलेलं आहे ऑलरेडी. तर त्याच्यानंतर 0 to 0 असे क्रॉस सेम आहे, तर त्याच्यामध्ये -200 करा. म्हणजे 200चा गॅप तर इथं याच्या मागे गेलं तर -200, इकडे गेले तर प्लस होईल. तर म्हणजे इथं 1000 ॲज इट इज लिहा, आणि त्यात +200 म्हणजे 1200 या पद्धतीने. नंतर फ्रिक्वेन्सी फॅमिलीज ॲज इट इज लिहून घेतलेली आहे तुम्ही. फक्त 0 कसे आले, हे कसे आले तुम्ही सांगतो तुम्हाला. तर याचं मीन काय, म्हणजे काय करायचं, 0 + 200/2 किती होतं, 100. 200 + 400 600, 600/2 300, 400 + 600 1000, 1000/2 500, 600 + 800 1200/2 केली की 600 + 800 1040, 400/2 किती होतं 700, 800 + 1000 1800/2 किती होतं 900. या पद्धतीने आपण ॲडिशन केली. 1000 + 12 112 200 आपण किती होतं 2200/2 जर केले तर 1100 या पद्धतीने तुमचं इथपर्यंत होतं. ही तुमची जोपर्यंत आतापर्यंत बघितलं तसंच या पद्धतीने करायचं. क्लास फॅमिलीज घ्यायची. नंतर बघा करस्पॉन्डिंग पॉईंट कसं द्यायचे. तुमचे करस्पॉन्डिंग पॉईंटिंग हे तुमची 2 कॉलम झाली, करस्पॉन्डिंग ऑटोमॅटिकली लिहितात. ती एक्स ॲक्सिस पकडायचा, हा वाय ॲक्सिस पकडून घ्यायचा. याला काय म्हणायचं फ्रिक्वेन्सी. एक्स ॲक्सिसमध्ये काय -100 0 100 200 440, नंतर 300 300, नंतर 500 450 या पद्धतीने 700 × 350 900 160 1100 0 या पद्धतीने तुमचा करस्पॉन्डिंग कॉलम तयार झालेला आहे. तर यावरून तुम्हाला ग्राफ बनवायचा असतो. या डेटावरून तुम्हाला ग्राफ बनवायचा असतो. तर बघा ग्राफ कसा बनवायचा, हे मी ते छोट्या याच्यात तुम्हाला एक स्लाईड बनवली. तर बघा कसं की एक्स ॲक्सिस ॲज इट इज लिहून घ्या, वाय ॲक्सिस ॲज इट इज लिहून घ्या, नंबर ऑफ फॅमिलीज, नंबर इलेक्ट्रिसिटी बिल या पद्धतीने लिहून घेतले तुम्ही. इथे तुम्ही क्लास ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल, क्लास मार्क, तुम्ही क्लास इलेक्ट्रिसिटी बिल या म्हणजे या क्लासनुसार घेऊ शकतात, किंवा क्लास मार्क जे ते इथे तुम्ही ड्रॉ करू शकता. यापैकी दोन्ही कोणतं घेतलं तरी चालते. ओके,
बघा इथे 0 नंतर 100, इथे फ्रिक्वेन्सी बघा, फ्रिक्वेन्सी कशी आली तुमची 100च्या मल्टिपलमध्ये काही 400 म्हणजे 50 पण आहे, तर आपण ती इझिली ड्रॉ करू शकतो. ग्राफ निवडताना हे जे आपण नंबर निवडतो या नंबर असे निवडायचे की आपल्या ग्राफमध्ये बारीक वर्क का म्हणजे असं छोटं छोटं वर्क करायची गरज पडली नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण इथं नंबर निवडायचे 100, 200, 300, 400, 500, कारण 450 सर्वात मोठा नंबर इथे. बघा इथपर्यंत नंबर ऑफ फॅमिलीज घेतल्यानंतर इकडे ड्रॉ करून घ्या तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल किती तिचं. इथे जसं ड्रॉ करून घ्या. तर इथं बघा 1 सेंटीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती घेतलं घ्यायचं आपण इथं 100 घ्या. 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 100 फॅमिलीज, आणि ते एक्स ॲक्सिसवर काय 1 सेंटीमीटर इक्वल्स 100 आणि वाय ॲक्सिसवर 100 सेंटीमीटर इकडे काय 100, या पद्धतीने फॅमिलीज घ्या. तर बघा 0, 100 इथे किती तुमचा 200, इथे किती 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000, 11, 1100, या पद्धतीने एक्स ॲक्सिस याला म्हणायचं. इलेक्ट्रिसिटी बिल रुपयामध्ये लिहा, नंतर नंबर ऑफ फॅमिलीज लिहा, नंतर एक्स ॲक्सिसवर लिहा, नंतर वाय ॲक्सिस लिहा. बघा इथपर्यंत आल्यानंतर तुमचे जे क्लास मार्क दिलेले इलेक्ट्रिसिटी बिल दिले ते ड्रॉ करा. इथे किती दिले तुमचं 240. तर बघा 240 कशात दिले तुमचं 0 to 200, 0 to 2 आणि इथं 0 आणि तुमचं इथे 100, 200 मध्ये किती सांगितले 240. तर बघा इथून किती जायचं तुम्हाला, इथून 240 जायचं. एक्स ॲक्सिसवर किती, तर एक्स ॲक्सिसवर तुमचा -100, इथं बघा -100 इथं एक्स ॲक्सिसवर कॉमा 0, तर 0 इथेच याच्यावर तुमचा. नंतर काय सांगितलं 100, 240, मग एक्स ॲक्सिसवर किती 100, एक्स ॲक्सिसवर 100, त्याच्यानंतर किती सांगितलं वाय ॲक्सिसवर 240. हे 240 कुठे बघायचं वाय ॲक्सिसवर 240 कुठे तुमचा इथे, हे झाले 200 प्लस इथे मिडलमध्ये गेलं तर 250 होतात, मग त्याच्यात खालची एक लाईनवर आले तर तुमचं 240 होतात, या पद्धतीने. नंतर काय सांगितलं तुमचा 100 कॉमा झाला आहे तुमचं, नंतर 300, तर इथंचा 300 आणि इकडचा 300 इथे मीटअप होतो. नंतर काय सांगितलं तुमचा 500, 450, तर 500, 450 इकडचा 500, इकडचा 450. नंतर काय 700, 350, एक्स ॲक्सिसवर 700 घ्या, एक्स ॲक्सिसवर 700 घ्या, नंतर वाय ॲक्सिसवर 350. तर इथे बघा 350 कुठे येतं तुमचं इथे 300, 400च्या मिडमध्ये इथे झाले. तुमचं पॉईंट नोट करून घ्या प्रत्येक वेळेस. तर 900 इतके झालं 900, 160, 900 इथपर्यंत घ्या, आणि नंतर इकडे किती घ्या 160, नंतर 11, नंतर 1100 एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर किती 0, तर इथे हे पॉईंट इथपर्यंत हे पॉईंट जॉईन करून घ्या, पूर्ण पॉईंट एकमेकांना जॉईन करून घ्या. नंतर असा कंप्लीट झाल्यानंतर तुमचा एक्स ॲक्सिसवर ऑटोमॅटिक हा तुमचा लाईन इथे ड्रॉ करायची गरज नाही, ऑटोमॅटिक तुमची लाईन व्यवस्थित ड्रॉ केलेली असेल. हा झाला तुमचा पॉलीगॉन. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. रिझल्ट पर्सेंटेज आणि नंबर ऑफ स्टुडंट दिलेली क्लास काय तर 30, 40, 40, 50, 50, 60, 60, 70, 70, 80, 80, 90, 90, 100. नंबर ऑफ स्टुडंट काय 7, 33, 45, 65, 47, 18 आणि 5. क्लास मार्क काय तुमचा दिलेला आहे, तर बघा 2, 20, 30. तर बघा इथं कंटिन्युअस आहे किंवा नाही, तर कंटिन्युअस आहे. आपल्याला पिकअप करायची गरज आहे का, पिक पॉईंट म्हणजे क्रँक करायची गरज आहे का नाही. तर बघा इथे कितीचा डिफरन्स आहे 10चा, 90, 10, 70, 70, 60, 60, 70, 10, 50, 50, 40, 10, 40, 30, 10, 30 - 20, 10 जर केलं 20, 0 होतो का नाही, तर मग पिकअप करायची काय आवश्यकता आहे. तर किती कॉलम आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, तर 2 कॉलम एक्स्ट्रा काढून घ्या. तर 30, 40 ॲज इट इज लिहून घ्या. नंतर 40, 50, 50, 60, 60, 70, 70, 80, 80, 90, 90, 100, 100, नंतर 100 प्लस नंतर 110, नंतर इकडे -20, 30. क्लास मार्क किती, फ्रिक्वेन्सी आहे दिलेत 7, 33, 45, 65, 47, 18 आणि 5. आणि ते किती घ्यायचे तर बघा 20 प्लस 30, 50, 50 अपॉन 2 केली 25, 30 प्लस 40, 70, 70 अपॉन 2, 35, 40 प्लस 90, 90 अपॉन 2, 45, 50 प्लस 60, 110 अपॉन 2, 55, 60 प्लस 70, 130 अपॉन 2 की 65, 70 प्लस 80,
अपॉन टू किती 75, 80 प्लस 90 अपॉन टू 85, 90 प्लस 100 अपॉन टू 95, 100 प्लस 110 अपॉन टू 105. फ्रिक्वेन्सी तुमची ॲज इट इज लिहून घेतली तुम्ही. इथे हे तो झिरो लिहायचा. तर इथे किती तुमचे 733. तर हे एक्स ॲक्सिस म्हणा, याला वाय ॲक्सिस म्हणा, करस्पॉन्डिंग पॉईंट्समध्ये लिहून टाका. नंतर हे स्मॉलमध्ये घ्या आणि तुमचा ग्राफ ड्रॉ करायचा. ग्राफ ड्रॉ करायचा आहे तर कसं करायचं बघा. हे क्लास हिची रिझल्ट सर असेल तर 2030. नंतर काय 30-40 एक्स ॲक्सिसवर घ्या, वाय ॲक्सिसवर घ्या, नंबर ऑफ स्टुडंट इथे घ्या, रिझल्ट घ्या. तर 20, 30, 40, 50, 60, 70, 80. तर 50, 60, 70, 80 वन ॲक्सिसवर किती घ्या, 1 सेंटीमीटर इक्वल्स टू किती घेतलं तर 10% घेतलं आहे. या पद्धतीने घ्या. तर वाय ॲक्सिसवर किती घेतलं आहे 10%, म्हणजे 10, 20, 30, 40, 50, 60. आणि ही क्लिक मार्क आलेली आहे तुमची, क्लिक मार्क आलेली तर 0 आलेलं नाही म्हणून क्लिक मार्क आलेली असणार आहे. ओके. नंतर इथं तुमचं पॉईंट नोटेट करा तुमचे. नंतर 25 एक्स ॲक्सिसवर, वाय ॲक्सिसवर 0 आहे. 25 इथे घ्या, वाय ॲक्सिसवर नंतर 0 घ्या. नंतर 35,7 एक्स ॲक्सिसवर किती 35,7 इथे घ्या. नंतर किती 45,33 इथे 45,33 इकडचा एक्स ॲक्सिसवरचा, वाय ॲक्सिसवरचा. इथे जे तुमचा सुरुवातीला जे एक्स ॲक्सिसचे आणि वाय ॲक्सिसचे पूर्ण ड्रॉ करून घ्या. नंतर किती 65,65. नंतर 75,47 म्हणजे इकडचा 75 इकडचा 47. नंतर इकडचा 85,18 इकडचा 85,18. 95,5 तर 90 इकडं 5 इकडचे आणि 5 इथलची, म्हणजे एक्स ॲक्सिसचे 95.5 105,0. तर एक्स ॲक्सिसवर 105 आणि 0. हे पॉईंट एकमेकांना जॉईन करून घ्या एक्स ॲक्सिसवरचे. या पद्धतीने तुमचा याला रिझल्ट कशामध्ये लिहिला तर पर्सेंटेजमध्ये लिहायला विसरू नका. तुमचे नंबर पूर्ण कंप्लीट होते. या पद्धतीने तुमचे सर्व प्रॉब्लेम इथे 6.5चे कव्हर झालेले आहे. ओके. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक यू.